ते इथे थांबलेले आहेत। पोलिसांनी सुरुवातीला या सगळ्यांना मीरा रोड स्थानकापर्यंत जाण्यापासून रोखलेलं आहे। तसंच बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। मीरा रोड स्थानकाच्या परिसरामध्ये फक्त प्रवाशांना सोडलं जातं। मोर्चा त्या परिसरामध्ये येऊ नये यासाठी मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी वाढवण्यात आलाय। तर मीरा रोड मधील दृश्य आपण पाहताय। मनसे मोर्चा काढण्यावर ठाम आहे। आज दिवसभर आम्ही हा मोर्चा काढू अशी आक्रमक भूमिकाच मनसेच्या नेत्यांकडून आज सकाळीच घेण्यात आलेली होती। मोठ्या संख्येने आता मराठी माणूस त्यासोबतच मनसैनिक ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले। दुसरीकडे ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मीरा भाईंदर रेल्वे स्थानकाच्या बाहेर बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। या ठिकाणापर्यंत मोर्चा पोहोचू नये याच्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। मोर्चासाठी मनसे कार्यकर्ते निघालेले आहेत आणि मोठ्या संख्येने उपस्थिती मराठी बांधवांची सुद्धा आपण पाहताय। तर दुसरीकडे मीरा रोड स्थानकामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त, पूर्णपणे बॅरिकेडिंग लावून हा परिसर जो आहे तो बंद करण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे। या ठिकाणी याच मार्गावरून आपण मोर्चा काढणार यावर मनसैनिक जे आहे, मनसे जी आहे ती ठाम होती। मात्र या मार्गावरून मोर्चा काढण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती। याची विचारणा आता पोलीस महासंचालकांना फडणवीसांनी सुद्धा केलेली आहे की मोर्चाला परवानगी का नाकारण्यात आली। दुसरीकडे आपण पाहताय मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागामधून आता मनसेचे कार्यकर्ते जे आहेत, नेते जे आहेत, त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी, एकत्र येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघणार होता, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती। धरपकड सुरू झालेली होती। प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे। त्यासोबतच मनसेच्या काही नेत्यांना देखील ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं। पदाधिकाऱ्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि आता आपण जर पाहायला गेलं तर अजून देखील पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। स्वतः झेंडे घेऊन सर्व पदाधिकारी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। स्वतः अभिजित पानसे स्वतःहून गेल्या 1 तासापासून खरं तर मोर्चेकऱ्यांच्या सोबत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्वतः अभिजित पानसे जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होऊन सर्व मराठी लोकांना चालत घेऊन जे आहेत ते रेल्वे स्थानकाच्या दिशेने आलेले पाहायला मिळतात। अभिजित पानसे जे आहेत अभिजित पानसे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सोबतच सर्व नेते जे आहेत ते सर्व नेते जे आहेत ते सर्व नेते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली आणि स्वतः अभिजित पानसे जे आहेत या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। पदाधिकारी जे आहेत ते अभिजित या ठिकाणी मोर्चा थांबवण्यात आलेला आहे। पुढचं हे कशा पद्धतीने असेल? तुम्ही मीडिया गैरसमज करून घेऊ नका। मोर्चा थांब तर अभिजित पानसे देखील आता या मोर्चामध्ये आहेत। या मोर्चाचं ते नेतृत्व करतायत। त्याचबरोबर मीरा रोड स्थानकापर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे। मोर्चा जो आहे तो शेवटच्या